हाय हॅलो रणजित चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आता आपण पोचलो गावी. लास्ट व्हिडिओ होता आमचा प्रवास. आता आम्ही आलो डायरेक्ट घरी. ठीक आहे. आता घरी सगळं फ्रेश ब्रेश होऊन सगळं झालं, चहा नाश्ता पाणी. आता एक रेसिपी तुमच्यावर मी शेअर करणार आहे. ती आहे फणसाची भाजी. ठीक आहे. तर ती भाजी माझी सासू बनवते, चुलत सासू, म्हणजे त्याला आम्ही माई बोलतो. ठीक आहे. मग ती रेसिपी कशी होते ती तुझ्यावर शेअर करते. आता तिकडे बघा, पहिला तेल टाकलंय. तेलमध्ये लसणाच्या पाकळ्या 7-8 आणि कांदा. ठीक आहे. आणि आता मिरची टाकते. ते चांगलं भाजून घ्यायचं. ठीक आहे. ते भाजल्यानंतर मग ती भाजी त्यामध्ये ऍड होईल, ती तुम्हाला दाखवीन. आता भाजणं चालू आहे आणि ती पण चुलीवरती चालू आहे. आता बघा, मिरची चांगल्या प्रकारे भाजली गेली आहे. आता त्यामध्ये माईने कढीपत्ता टाकताय. ठीक आहे. चांगल्यापणे मिरची कांदा आपल्याला भाजायचा आहे आणि त्याबरोबर लसूण पण आहे. तो कढीपत्ता टाकल्यानंतर मग आता त्यामध्ये माई राई टाकणार आहे. आता एक छोटा चमचा, दोन छोटे चमचे राई त्यामध्ये टाकली जाते. टोटल 4 चमचे राई टाकली गेली आहे. तर त्यामध्ये नाही हळद टाकते. हळदीचं प्रमाण थोडं जास्त आहे, कारण की आपली भाजी पण जास्त आहे. सगळं चांगल्या प्रकारे भाजलं गेलंय. आता त्याच्यामध्ये माई ते आपण जे फणस होता आपला कच्चा, त्याचे पीसेस करून घेतले. ठीक आहे. ते आता त्यामध्ये ऍड केले जात आहे. आता पूर्ण भाजी टाकून घेतली आहे, चांगली परतून पण झाली. आता त्यामध्ये 1 तांब्याभर आम्ही पाणी ऍड केलंय. आता पाणी ऍड करून पण ते चांगलं पूर्णपणे आपल्याला मिक्सअप करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मीठ ऍड केलं जात आहे. हे शिजायच्या वेळेस टाकायचं, त्यामुळे ते पूर्णपणे भाजीला लागून जातं, तेव्हाच ऍड करायचं. आता मीठ टाकून झालंय, ते परत एकदा पूर्ण परतून घेतलं जाईल. याच्यावर सुद्धा काही झाकण मारून ठेवलाय, पण आपल्याला थोड्या वेळाने चेक करायचं आहे की ते शिजलंय की नाही ते. ठीक आहे. वाफले की आपण ती प्लेट काढून चेक करणार की किती शिजलाय किती नाही शिजलाय. ठीक आहे. मग ते झाल्यानंतर ती भाजी पूर्ण मग रेडी होणार. त्यासाठी पण थोड्या वेळानंतर चेक करू. आता बघा, चेक केली आहे भाजी, पण नाही झाली आहे. परतून घेतच आहे, कारण की पूर्णपणे ते हे व्हायला पाहिजे म्हणून. आता चेक केलं तर नाही झालं, तर परत झाकण मारून ठेवून देणार आणि थोड्या वेळाने चेक करणार. आता बघा, याच्यामध्ये खोबरं टाकलं जात आहे. भाजी तर शिजली आहे, पण त्याला कमीत कमी अर्धा तास तरी गेला असणार. आता खोबरं टाकून ते एकदा पूर्ण हे केलं जाईल, मिक्स केलं जाईल. त्याच्यावर मध्ये कोथिंबीर वरून ऍड केली जाणार आहे. ठीक आहे. भाजी आपली तर रेडी झाली आहे. आता कोथिंबीर टाकून याच्यावरती झाकण मारून ठेवलं जाणार. तर अशा प्रकारे आपली फणसाची भाजी जी माईने तयार केली आहे ती रेडी झाली आहे. तर तुम्हाला कशी काय वाटली रेसिपी, जी तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. ओके, चला, बाय बाय.